नमस्कार, मी ऋषिका बोरा. नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्या मी आहे विष्णुपुरी भागातील काळेश्वर मंदिर येथे. तर चला महादेवाचे दर्शन करूया आणि इथला इतिहास काय आहे जाणून घेऊया. काळेश्वर मंदिरामध्ये मी मागील 15 वर्षापासून येतोय आणि इथे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत जात आहे. परंतु इथे योग्य त्या सुधारणा होणे फार आवश्यक आहे. तर व्यवस्थापनाने अशी विनंती करतो की ते योग्य त्या सुधारणा करून जे भाविक आहेत त्यांची नाराजी दूर करा. एक लोटा जल सारे समस्या का हल. और ये ऐसा है कि हमको हर बार हम आते, हर साल आते, लेकिन इतना ये है ना कि बस श्रद्धालु बहुत भीड़ होती है और भीड़ अभी तो वहाँ से रास्ता बंद कर दिया 20 साल में. ऐसा शिव जी से इतना भक्त हो गए ना कि श्रावण महीना ही नहीं, हर दम हर पल शिव जी शिव जी शिव जी. अभी जब कलयुग था ना, अभी शिवयुग आ गया है और बहुत अच्छे से सबको प्रसन्न हो रहे हैं शिव जी. जय भोले जय भंडारी, तेरी है महिमा न्यारी. जय भोले जय भंडारी. आज श्रावणचा पहिला सोमवार आहे आणि इथं खूप दिवसांपासून श्रावण सोमवाराचा पहिला सोमवार आणि आम्ही काळेश्वर मंदिरात लहानपणापासून येतो आणि आमची सर्वात मोठी इच्छा जी स्टुडंटची असते ती सर्वात मोठी इच्छा म्हणजे सेमिस्टर क्लिअर निघावे एवढीच असते आणि ती महादेवाच्या कृपेने सर्वांचे सेमिस्टर क्लिअर निघतात. आम्हाला खूप पावलेले इथे, त्याच्यामुळे मला सही वाटते. दिवस मंदिराची जीर्णोद्धार हा यादवकालीन आहे आणि हे जी गोदावरी आहे नाशिक आहे गोदावरीचा हे दक्षिण उत्तर वाहते. आणि काळेश्वर मंदिरचा जे इतिहास सांगता तर काळेश्वर मंदिरचं हे इंद्रदेवाने इथे तपस्या केलेली आहे आणि ही जी मूर्ती जी आहे पिंड हे स्वतः स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झालेली आहे. विष्णूने वरदान दिल्यानंतर इंद्रदेवाने इथं तपस्या केलेली होती आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिना आज पहिला श्रावण सर्व भाविक भक्तांना काळेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भाविक भक्तांना सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो.